आपला मठ महाराजांनी तुमचा अमूल्य वेळ वेळेची किंमत आपण करा. वेळेची किंमत नाही कोणी करू शकत. मी तासभर झोप मोडायला मी बसलो. ते पाप मला लागत की नाही पाप काय लावले असं कुठे असतं का? आणि जे असं कुठं नसतं ते मठावर असतं. व्यवस्थित आहे का? स्वर्गाची साळोंखा स्वर्ग जयाची साळोंखा समुद्र पाळी पिंड देखा शेषासारखी बैसका जो आधार तिन्ही लोका लिंग देखिले त्रिभुवनी तिही लोके विस्तारिले लिंग देखिले त्रिभुवनी तिही लोके विस्तारिले मेघधारी स्नपन केले तारा पुष्पी वरी पोजिले चंद्र फळ ज्या वाहिले रवी दीपे ओवाळले आत्मनैवेद्य समर्पिले ज्योतिर्लिंग मग ध्यायले ज्ञानदेवा अंतरी पांडुरंगा करो प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाखो पावन झालो मी काळा कुसरी काही चणे बोललो वचनाती भावी वारकरी संतांच्या चरणावर मस्तक ठेवून हा आपल्यातला जो फरक महाराजांनी कधीच काढलाय. कारण आपण आतापर्यंत जोपर्यंत आपण महाराजांच्या सानिध्यात नव्हतो त्यावेळेला आपल्याला अशी अवस्था होती की वारकरी म्हणजे फक्त दिंडी घेऊन जातात पंढरपूरला आळंदीला त्यालाच फक्त वारकरी म्हणायचे. महाराज म्हणजे बाळानं तसं नाही. वारी वारी जन्म मरणाचे वारी. आपण कुठल्या वारीचे आहोत? जन्म मृत्यूच्या वारीचे आपण सर्वजण आहात का? अर्धी नाही, सर्वजण आपण
वारकरी संप्रदायाचे आहोत खऱ्या अर्थानं आणि ज्यानं काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग हे ज्याला समजले आणि महाराजांनी हे कळवून दिले त्यालाच हा समज होईल त्याचा समज बाजूला होईल नाही तर तसा समज बाजूला होणार कारण आपण फक्त चालीचे आहोत कसले आहोत चालीचे आहोत आणि ही चाल आपल्याला जर बघायची असली तर आर्थिक तुम्ही काही म्हणू नका फक्त सगळ्यांच्या टाळात हाताने टाळी वाजत बघा मग बघा कसा चाल ताल असतो नाही तुम्ही चुकलं तर बघा मला सांगा चाल ताल त्यावेळेला कळतो म्हणून महाराज म्हणणारे नका इकडे जाऊ तुमचा ताल तुमच्या डोळ्यात तुमचा ताल तुमच्या डोळ्यात आहे तुमची लय तुमच्या कानात लागू नये आणि स्वर तुमच्या नासागरी किती सोपं भजन आहे आपल्याला आणि म्हणून आपला वेळ गोष्टी जाऊ नये हसण्यात जाऊ नये हसलं तर पाहिजे आलं तर हसायला येतं तुम्हाला येते पण स्मित हास्य करतात हसण्याचे प्रकार किती तुम्हाला काय सांगावं रडलेलं आणि हसलेलं सुद्धा कळत नाही हसली काय काय हसलेलं है ना भाऊ असं तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं आज आपण प्रत्येक आपला प्रोग्राम बरेच प्रोग्राम आपले असतात की त्या ठिकाणी आपण हे आकर्षण केलेलं असतं हे म्हणजे काय लिंग स्थापन केलेलं असतं मग याची आपल्याला किती माहिती असावी पूर्ण असावी नाही तर सगळ्यांनी बघितले लिंग कोणी बघितले नाही 12 ज्योतिर्लिंग किती जणांनी केले हात वर करा 12 ज्योतिर्लिंग कोणीच केली नाही 2-4 हा केलं बस जर्मन गावली तेवढी मग 12 लिंग केली परंतु आपल्याला जर या लिंगाचं जर आपल्याला काही कळलं नाही कोण कसं दर्शन करतोय लिंगाचं त्यात सर्व काही महाराजांनी आपल्याला माहिती दिली ही माहिती आपल्याला कळावी सर्वांना आपल्याला ही माहिती कळावी आणि माहितीसाठीच आपल्याला महाराजांनी म्हणजे बाबा हा अभंग घ्यावा लागेल कसला पाठ तरी मला काय करायचे बघून म्हण पण नीट म्हण बघून म्हण पण नीट म्हण नाहीतर बघून सुद्धा जर नीट म्हणा येत नसेल तर आवड आहे बघा तुम्ही प्रत्येक जणाच्या आता इथे असणाऱ्यापैकी नारायणाची पूजा झाली असेल घरी इथं नाही म्हणत घरी ब्राह्मण हरिद्राम कुंकुम समर्पया तुम्ही फुलं वाहताय तुम्ही काय करताय तो देवाला म्हणतो धूपम दीपम समर्पया त्यावेळेला तुम्ही वाहताय अक्षदा काय तुमचा आणि त्याचा संदर्भ लागतोय का म्हणून त्या स्वरूपात हा आपल्याला वेदांचा शास्त्राचा अपमान आहे त्याप्रमाणे जर नाही केलं उगाच आपलं ते करतात म्हणून आपण बघून करायचं म्हणून महाराज आपले म्हणजे अरे सरळ म्हणणं हळदी कुंकू लावा फुले वाहा काय बिघडलं काय आणि संकल्पाला सुरुवातीला सांगितलंय मन महागणपती मन हा महागणपती त्याच्या इतका दुसरा गणपती कोणी सुद्धा नाही
मग इतकं सोप्या सोप्या भाषेवर आपल्याला आणून ठेवलं. मग आपल्याला हे कळावं आपण हे लिंग केलेलं आहे. या लिंगामध्ये काय आहे? जीव शिव. काय आहे? जीव शिवाचं ऐक्य आहे. कशाच? शिवशक्तीचं मिलन आहे. मग आपल्याला आणखी सोपं करून सांगितलं महाराजांनी. कसं सांगितलं? ओ तोची गुरु नाम तो जीव लागो दोघाचा लाघव. या परती ज्ञान सांगील त्याचे काळे तोंड जडोबाई तोंड असं मुक्ताबाईनं सांगितले. महाराज वारंवार आपल्याला म्हणायचे त्यांचं सांगू नको, तुझं सांग काय आहे ते. तुझं सांग. त्यांचं म्हणून नामामध्ये एका जनार्दनी सगळ्यांच्या पाणावल्या. म्हणून आपल्याला महाराजांनी काही कमी दिले का? अरे एक वेळ माणूस महाराजांच्या जवळ सत्संगाला बसला तर केवढं मोठं कीर्तन तयार होतो. या रे लहान तो प्रमाण आलं पाहिजे. शाबास देणार खरोखर असं लबाडीची नाही. नाहीतर आपण सगळे ते शाबासकी घेतलेली माणसं आहोत. तिकडे शाबासकी माग असं नाही. यारे यारे लहान थोर सद्गुरु बोध अंगीकारा निसर्ग प्रगटे देही अनुभव घेऊन पाहिजे. काय काय समजले यातल्या मंडळीला थोडंफार महाराजांचा आलं ध्यानात येतंय. पण काहींना सांगायला येत नाही. कोणी गावाला नेले. सगळ्यांना येतं पण ओळीनं सांगायला येत नाही. पण येत नको काही सांगायला. काय होतं माहिती का? फार घोटाळा असतं त्यात. बघून करणं, ऐकून करणं आणि कोणीतरी करायला सांगितलं म्हणून करणं. आत्मानुभव असावा. आपल्याला अनुभव असावा. आणि या अनुभवासाठी आपल्याला काही दुसऱ्याची पुस्तकं ग्रंथ उघडायची कारण नाही. हीच ज्ञानेश्वरी, हीच गाथा, हीच गीता, हाच दासबोध, हाच इथून तयार झाले. तिकडून हे नाही तयार झालं. आणि झालं असलं तर सांगा. शास्त्रानं मुलं झाली, पुराण वाचून मुलं झाली, कीर्तन सांगून त्या देवऋषीच्या आकाराने झाली. होईल काय हे असं? म्हणून हा खालचा जो आकार आहे वाफा त्याला म्हणतात. तो शक्तीचा आकार आहे. तो जीव आहे. काय आहे? जीव आहे. वरती आहे तो शिव आहे. कोण आहे? आणि तोच ओंकार आहे. आणि हा खाली शिव आहे. आणि याची साक्ष कोणी दिली? अरे तुकोबारायांनी दिली. रूप पाहता
पण आपला घोटाळा काय होते बर का, खूप ठिकाणी आपण ऐकतो कोण काय साधनेचा अर्थ सांगतो, कोण काय सांगतो. साधनी म्हणजे बुद्धी बर का, साधनी म्हणजे बुद्धी. बुद्धी उगाच काय नाही लावायचं साधने. म्हणून महाराजांनी आपल्याला बारकावा सांगितलाय, ऐका, थोडा ऐका पण चांगला ऐका आणि ती ध्यानात घ्या. नसलं आपल्याला ते लागणार बाजूला करा, त्याचा मी काय धिक्कार करण्याची गरज नव्हतं. पडून त्यातलं ती काय बळ माग लागत नाही. म्हणून असा हा जीवाचं आणि शिवाचं ऐक्य हे प्रतीक आहे आणि याच्यावर कलश ठेवलाय. हे काय आहे? पिंड आहे. पिंड हे पिंड आहे. याच्या निर्गुण निराकार या पिंडाला चालवणारा शिव आहे. कोण आहे? शिव आहे. आणि हे संपूर्ण जे पिंड ही शक्ती रूपाने भरलेलं आहे, ओतप्रोत भरलेलं आहे. जेवढं ब्रह्मांडात आहे तेवढं ह्या 3.5 हाताच्या पोत्यात त्या भगवंतानं भरून ठेवले. आपल्याला कोल्यासारखं झाले, द्राक्षे येईना तीच. असं कुठं असत? अरे थोडा मोठ्यांचे पुरावे आहेत. जनगण काय सांगत, प्रत्येकाचं पुरावे. मोबाईल बंद करा, मोबाईल पाठीमागं मोबाईल चाललाय. असं द्या, बोला. हा जोरात बोला, इकडे द्या. ओ तो शिव आहे. आणि इथं आपल्याला प्रमाणानं सिद्ध केलं, रूप पाहता. पण त्याचं रूप जर बघायचं असलं तर रूप पाहता लोचनी म्हणजे काय? लोचनाने म्हणले का? डोळ्याने पाहायचंय का? लोचनी पहा, तुमच्याच डोळ्यात तुम्हीच पहा, तुमच्याच डोळ्यात तुम्ही पहा. आणि हे सर्व करण्यासाठी महाराजांनी हे जरा पुढं होऊ द्या, मग माग येऊ. काय पुढं? तुम्ही म्हणा ही माळ, वर माळ. आता वरचा शेळा कुठे? ब्रह्मांडात आहे. खालचा शेळा कुठे? पिंडात आहे. मग ह्यो हा धागा हा कुठून आला? ब्रह्मांडातून आला आणि पिंडात. बरोबर आहे. ही माळ आहे, ही माळ. या माळलाच आजोबा जप म्हणले. आणि नाम हे साधन आहे, त्याला हळदी कुंकू वाहत बसू नका. साधन याचा अर्थ कळतोय का? एवढं सोपं आम्हाला कळत नाही का? अरे कळत नाही म्हणून तर वारंवार सांगावं लागते. कारण साधन म्हणलं की त्याचा वापर करून घ्यायचा. सोन्याचं चांदीचं ताट हे जेवणाचं साधन आहे. ताट जेवणाचं साधन आहे. आणि त्या साधनात येणारे पदार्थ सेवन करायचे. ताट खाताय का? किती दिवस जगाल? साधन आहे. म्हणून ही अशी साधन, त्यालाच आपण साध्य समजून बसलो. काय काहींचं ग्रंथ नावनात दिसायला असा झाला, नुसती पाणी आणि हळदी कुंकू वाहून, वाचणं नाही, काय नाही, मच्छिंद्र कळला नाही, काय कळलं नाही. माझं काम होत तिथं सांगितलं का, एक फूल व्हाव आणि जा, माझं नाव घेऊन तुझं काम झालं. अरे पट्टे
मला सांगा तर. परमार्थ श्रद्धेचा आहे, अंधश्रद्धेचा नाही. जसं आहे तसंच. म्हणून आता या माळाचं रूप कळलं तुम्हाला. ही माळ काय आहे? हा तुमचा श्वासाचा धागा आहे. अमवागे सामवागे प्रेम करावाले सावर होऊन भजने लागा धीर करा कैवारे मल्हारीची वारी वाजा मल्हारीची वारी मल्हारीची वारी वाजा मल्हारीची वारी मल्हारीची वारी वाजा मल्हारीची वारी मल्हारीची वारी वाजा मल्हारीची वारी. अहम वा. हा असं का? म्हणजे दोघं बी कोण वाघ आहे. वाघ आहे कुणाला म्हणायचं? आधी होता वाग्या मग झाला पाग्या. त्याचा स्वभाव जाईना आणि त्याचा जर त्याला जोड असली अहो काय भाऊ तुम्हाला सांगायचंय. कधीतरी मला चान्स आलाय म्हणून असं कितीतरी बोलावंसं वाटतंय. पण आणि अशी मोठ्या धोली म्हणजे ऐकायला गावतात. कारण कीर्तनाशिवाय कीर्तन व्यासपीठा उभा राहिलाय ना. तो कोण असतो? संत असतो. असं होय. महाराजांनी अरे संता तुला तुझं संत पण कळलंय का? संत कुणाला म्हणावं? ज्याचं अद्वैत स्वरूप झाले, द्वैत भाव नाही, त्याचा दृष्टी दोष संपलाय, तो संत आहे. वृक्षवल्ली सारखी त्याची वागणूक आहे, तो संत आहे. उगत पटका घातला रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली सगळी भजन दिगंबरा कोणाचं ठेवलंच नाही त्यानं. पण नर्मदेतला ठणठणीत तसं आपल्या महाराजांनी इथं महाराजांच्या एक वेळ जरी सान्निध्यात माणूस आलाय ना त्याला हे सर्व कळले. बरं म्हणून तुम्हाला जास्त सखोल करून सांगायची गरज नाही. तुम्ही लगेच समजून घेताय. आणि नसलं समजत तरी उभं राहून सांगा की हे नेमकं काय. उगाच कारण तुम्ही आणि मी काही वेगळा इथं काही कोणी कुणाचा अपमान करणार तो वाया गेला. सगळी सारखी आहे. कारण ही सारखेपणाची वागणूक प्रत्येकाच्या डोळ्यानं शिकवली, प्रत्येकाच्या कानानं शिकवली, प्रत्येकाच्या नाकानं शिकवली, तोंडानं नाही बरं शिकवली. तोंडानं समान राहायची शिकवलेली नाही वागणूक. डोळा दोन आहेत, डोळे दोन आहेत का? वस्तू एक दिसते. जर दोन दिसल्या तर दवाखान्यात गेलं पाहिजे. तिकडचं बी ऐकाय आलं, तिकडचं ऐकाय आलं. बिघडला का? इकडं तर लय महागात काम आहे. हे कोरोनात कळलंय किती पैसे जातात. तोंडाचा विषय घेऊ नका. हे जरी एक असलं तरी हे सगळ्याला पूर्ण ओढणार आहे. आणि त्याच्या जवळच तुकोबारायांनी ओळख करून घेतली देवाची. बोल हाच देव. आणि आपण नेमकं म्हणून महाराजांनी वारीत जाताना नाही का एक जर भेटला होता 3 महिने मौन धरलं होतं. पण त्याच्या
200 पेजीचं बाळ 10 झालं होतं लिहून. पाणी पाहिजे, जेवाय पाहिजे, चहा पाहिजे. ही काही मौन आहे का? खऱ्या अर्थानं मौन वनस्पतीचं मौन आहे, नदीचं मौन आहे, सूर्याचं मौन आहे, भूमीचं मौन आहे, या सर्वांचं मौन आहे. बोललेच नाही काय. आणि आपल्याला त्या भगवंतानं हे दान केले. दान इतर कुणालाही नाही, पशु पक्षाला कुणाला दिलं नाही. कोण कावकाव चिवचिव म्याव म्याव भूभू करते आणि आपण मात्र यो 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 यो. पिंट्या, पोराला बी पिंट्या, कुत्र्याला बी पिंट्या. आपण फार सुधारित झालोय, एवढं सुधारित झालोय आपण. आईला मम्मी म्हणतो, आताच नाही म्हणत. आमचं 74 वय झालं, आम्हाला कळत असताना सुद्धा आम्ही मम्मी म्हणलेलं ऐकले, पण शहरात खेळत नाही. मम्मी काय आहे? मम्मी परदेशात मेलं का नाही माणूस, म्हणजे त्याला त्या पेटीमध्ये पॅक केलं जातं मस्तपैकी. सुशोभित पेटी असते आणि त्याचं नाव काय आहे? मम्मी. आणि त्या मम्मीला सांभाळणारा डॅडी, डेथ बॉडीला सांभाळणारा डॅडी. तुमचा दोष नाही, टावर खाली नेहमी रेंज नसते. बघा, आमच्याकडे तसे, तुमच्याकडे कसं काय? आपल्याला असं हे लिंगाची माहिती महाराजांनी दिली आणि तेच संपूर्ण आकार हा आपल्या शरीराचा आहे, वेगळा नाही. जीव शिवाचं ऐक्य. इंद्रावणी काटे, इंद्रावणी काटे, देहाची आनंदी, देवाची आनंदी, सहज समाधी, सहज समाधी, निर्गुणाची इंद्रावणी काटे, इंद्रावणी काटे, इंद्रावणी काटे, प्रगट कुयमोदे, प्रगट कुयमोदे, विश्व प्रपंची धारे अवतार पांडुरंग नाव ठेविले ध्यानराज. इंद्रावणी काटे, इंद्रावणी काटे, देवाची वाराणी, राजकुमारी, निर्गुणाची हो, निर्गुणाची. आपण ऐकला, समजला नाही, समजायला थोडस अवघड पडते. कारण आपल्याला ती सवय लागली. कुठली? आळंदी. तिकडे आपण लगेच जातो खर्च करून, पण या आळंदीचा काय पत्त्या. म्हणून माता पित्याच्या इंद्रियातून हा उभा असलेला, याची समाधी स आणि ह त्यांची, ही जर माळ त्यांची चालू नसती तर ही आला असत. नाळाला नाळ जोडली ना, कशाला? ती काय खात होत वय, त्याला हवा कुठनं त्यातच, पाणी कुठनं त्यातच, अन्न कुठनं त्यातच. ती काय नव्हतं बाकीच, सगळं एका नाळ. मग असं हे स्वरूप
ज्ञानेश्वर. कोण आहे? ज्ञानेश्वर आहे. प्रत्येकाला अधिकार आहे. इंजिनियर व्हायचा, डॉक्टर व्हायचा, पंतप्रधान व्हायचा, प्रत्येकाला अधिकार आहे. का कुणाला असं म्हणलेलं आहे तिथं बाजूला, आता अभ्यास नाही केला त्याला काय करायचं, मला जमत नाही. मग महाराज म्हणाले छा बाया, मला ऍक्शन करायचं, असं नका करू. काही वाचवण्यात लाभ नाही का? अरे प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्ने वाळूचे कलर गणिता टाकलंच पूर्ण तुम्ही वाळूच आणा तेल. कारण ही अवलाद शिवाजी महाराजांच्या वेळेलाही होती, महाभारताही होती आणि रामायणात सुद्धा होती. मग आता का नसावी? वेळेवर ध्यान द्या, भानावर राहा. सुसुप्तीत जागृती असू द्या, जागृतीत सुसुप्ती आणू नका, जागृतीत सुसुप्ती आणू नका. कळतंय ना? जागेपणी झोपू नका, झोपत जागे राहा. जागा रे राम नाम जागा, जागा रे राम नाम जागा, जागा रे जागा रे जागा त्याच्या ताकद, त्या काळाला सुद्धा थांबवण्याची ताकद. आणि ते हरिनाम मगाशी भाऊ तुम्हाला सांगितलं की भक्ती वेगळी केली, नाम वेगळं केलं. आता काय बोलायचं मला सांगा. चांगले चांगले दमदार प्रवचनकार काय म्हणले, भक्ती वेगळी आणि नाम. आता मग कसं काय घोटाळा आहे हा, कसा काढायचा हा घोटाळा? म्हणून महाराजांनी सांगितलं आसुनी घोटाळा नसुनी खोळाबा, जन्मता विटाळ मरता सुतक. अरे कधी शुद्ध होणार? विटाळाचा देही विटाळी जन्मला, कैसा शुद्ध झाला? नामी. नामानं हा शुद्ध झाला, तू कशाला सुटकात गेला? विटाळ झाला तुला. मला शिवू नका, मला शिवू नका. असाच एक ब्रह्मचारी आला होता. आणि महिलांना सवय असते, कुणी साधू कीर्तनकार असला की आपलं गण लावायचं, आपलं त्याच्या पायाला हात लावायचा. बायका ते दुरून हात लावायचा नाही. महाराज तुला का तू वर्ण पाडलास? तुझा अजिबात स्पर्श नाही झाला तुझा. खरा साधू, खरा संत, ब्रह्मचर्य, ब्राह्मण कुणाला म्हणावं? अरे ज्याला ब्रह्माबद्दल माहिती आहे तो ब्राह्मण आहे, जातीचा ब्राह्मण नाही. भगवी कपडे घातले म्हणून साधू झाला काय? केस वाढवले म्हणून साधू झाला काय? साधूचा बोध आहे, संताची वाणी आहे. साधू बोध झाला नरून इथेला, ठाईच मरला. कापडाच्या वाती उधळल्या होती, ठाईच समाप्ती झाली जैशी. आजही इथं साधूचा बोध सुगंध सुटलाय ना.
संतांची वाणी चालली ना इथं, अनुभवच आहे ना. म्हणून महाराजांनी आनंदानं सर्वांनी भजन करायचे. मूळ पुरुषाचा करुणिया संग, एकच सूर्य आहे ना, का दोन चार आहे? एकच सूर्य आहे अख्ख्या सृष्टीला. तसा इथं सगळे आहे, यांच्यात एकच आत्मसूर्य आहे. का उगवलं दोन चार? डोळ्यात वेगळा, कानात वेगळा, नाकात वेगळा. तो मूळ पुरुष आहे. तो कुठं राहतोय? आकाशात राहतो. हे आपलं आकाश आहे. हे आपलं आकाश आहे. समुद्र काय आहे? खाऱ्या पाण्याचा आहे का गोड पाण्याचा? समुद्राचं पाणी कसं असतं? खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे. मग विष्णू कुठे आहे? मग कोणी विचारलं तर कुंडलिनी कुठे आहे? शेष लक्ष्मी सहित शोभे, लक्ष्मी सहित निवांत पडलेला आहे. तोच विष्णू, तोच शिव, तोच हरी, तोच ओम झाला भक्तीसाठी. आपल्याला कसं झालंय? साधू वेगळा, संत वेगळा, देव वेगळा, गुरु वेगळा, सद्गुरु वेगळा. वाट लागली आपली. दोघातच खेळायचे का? दोघातच खेळायचे का? तिसरा आला की वाटोळ झाल्याशिवाय राहणार. षटकर्ण विद्यते मात्र्यापर्यंत बातमी जाईल, पण आपल्याला काही कळणार नाही. म्हणून दोघांचा खेळ. कोण दोघं? महाराज म्हणले आम्ही दोघं चोर, चोरी पकडून देतो. कळलंय का अर्थ अजून? आम्ही दोघं चोर आणि चोरी पकडून देतो. दोघांचं उत्तर आहे. म्हणून कधी ती रांगोळी काढलेली असायची, हिरा आणि लाला. हिरा कुठं, लाला कुठं, मध्ये तोंडाचं काम, इकडं नरकवास, इकडं पुनरपी जन्म, पुनरपी मरण. होत ना ते नकाशा? बघितलाय का सगळा? सगळ्यांनी बघितलाय. अरे ते आपल्याला आपल्या अनुभवासाठी दिले तो नकाशा. हे मधलं जरा आडवं आहे, मधलं आडवं आहे. म्हणून त्या आडव्याला जर सरळ करायचं असेल तर त्याला संगत लागली पाहिजे. कोणाची? नामाची. कोणाची? नामाची. आणि ती संगत कशी लावून घ्यावी, त्या संगतीसाठी महाराज म्हणजे नका रे वाया जाऊ, नका याच्या त्याच्या नादाला लागू.
अरे मी दिलेली विभूती घ्या. ज्यांनी स्वतःचा देह जाळून टाकला तुमच्यासाठी, जन्माच्या अगोदर ही होती, जन्म झाल्यावर ही आहे आणि गेल्यानंतर सगळी माघारी येते, पण ते पहिले तिथे समूह आहेत का नाही. मग अशी ही संगतीची मंडळी आहे. आता आपल्याला आपण कोणाच्या संगतीत निघालोय? नको का आपल्या जवळ आपल्या संगतीत राहा? हे आपल्याला नामाची संगत करून दिली महाराजांनी. विभूती माता पिता गुरु दैवता साच धुनी नमो शिवाय न शिव लावा. कुठं जाणार पहिलं? अरे सगळीकडे गणपती पूजा, मग तुमच्या शेतातला गणपती नको का पूजायला? हे तुमचं शेत आहे, हे तुमचं क्षेत्र आहे. हे 3.5 एकर आहे, 3.5 गुंठे, 3.5 पांड आहे, 3.5 हात आहे. सगळ्यांच्या हातानं, कोणाला कमी जास्त नाही. आणि मग तुमच्या पाठीच्या मनकीच्या ठिकाणी गणेश आहे, गणपती, आणि त्याला काहीतरी श्वास आहे, ते 600 आहे. किती आहे? काय करावं वेळच नाही आम्हाला, आम्हाला वेळच नाही. सगळं माहिती तू नको सांगू. कवा तरी उशिरानं उठायचं, एकदा त्या विभूतीला हात लावायचा की पटलं बरं. एकदा मोठं लावल्यावर 21,600 पोचलं. कसं जमायचं? अरे तुमच्यासाठी तुम्ही 10-15 मिनिटं नाही देऊ शकत. कसलं काम तुम्हाला? मला गेलं पाहिजे, माझ्याशिवाय कसं होणार? अरे पण तुला रात्री झोपवलं, त्यानं उठवलं. उठवणारा जागा कान होता, झोपवणार कानच होता. आणि उठवणारा सुद्धा त्यानं ज्या वेळेला ऐकायचं बंद केलं त्यावेळेला झोप लागली. ते रात्रभर जर असं ऐकू आलं असतं ना, कुठं जाऊ आता, गाव सोडून जाऊ का? आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, अरे ते ऐकण्यापेक्षा तुझ्या जवळच जर ऐकलंस तुला कधीच ऐकायला येणार नाही. महाराजांनी शिकवलंय ते. का झोप लागत नाही? अरे तुझ्या जवळ तू राहायला शिकणं, आपल्याला जवळ राहायचं. सारखं कुत्रं भुकलं माझा काय हा बोलतोय तो बोलतोय, कुणाचं काय झालं? तुझ्यावर तुझ्या मध्ये काय काय झाले आहे का माहिती? कुणाला नाथ महाराजांचं बारडोही माहिती नाही? बारडो माहिती नाही? मग ते गुरु नाही. बर आग चावला सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आडवा डोंगर प्रकाश पडलाय, पण डोंगर आडवालाय. कस काय असेल बरं यात? अरे डोंगर म्हणजे आपला देह आडवालाय. प्रत्येकाचा सूर्य उगवलाय तर तो का मावळलाय? मावळलाय कधी? तो जर मावळला पण आडवं कोण आले? दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, माडीवरची मंडळी. कुठला दाजीबाचा वाडा? दाजीबा म्हणजे आपल्या मुखातला बोल आहे.
आणि हा दाजीबाचा वाडा आहे. याच्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी कोण कोण आहे? कान आहे, डोळा आहे, ही सगळी आली आणि गडबड झाली. ती खाली आली की गडबड होती. बरं ही वर आहे तोपर्यंत चांगले, खाली आल्या कधी खाली येतात आणि वर कधी जातात याचा त्याने शोध करा. सगळंच माझं तुम्ही ज्याचं त्याने काय अनुभव घ्यावा का नाही? अरे दिसत ते घे, दिसत ते घे, दिसत ते घे. जागा ठेवायला नाही तरी घेत राहिला. अरे मग आपल्याला काय नाही बाबा, तुझं तो बघून घे, आपल्याला जागेवर जाणार असा डोळा बनतो. कानानं ऐकलं, डोळ्यानं बघितलं, इकडे आलं, मनाला ते सगळं कारभार झाला आणि हाताला सांगितलं जा पायाला बस पंक्तीला पंचपापा खा खा खा. रात्रीचं जेवणाला बिघडायला लागलं. आता सगळी जागावर गेली, तुझं तू, आम्ही काय का. म्हणून तोंड बोलताना हा नुसतं म्हणायचं नाही, खरंच आहे. म्हणून गरीब अन्न हे मानून घ्या तुम्ही. महाराज म्हणायचे, आवडीनं श्लोक म्हणायचे. देऊ तू नको दुष्ट वासना, तुझी आवडी आपुल्या मना. किती सुंदर महाराज आपल्याला शिकवायचं. किती शिकवण सोपी साधी. आणि या शिकवणीत आपण म्हणायला लागलो महाराजांची भाषा जरा कळना. बऱ्याच मंडळीच ऐकले महाराजांची भाषा. आता काय सांगावं बरं त्यांनी. आणि तसं सुद्धा सांगितले, तसं सुद्धा एक आला महाराजांना निर्माण केलं. मग म्हणजे तुला जाऊ का? महाराज नंगेशी खुदा बिडत अजिबात ठेवत नव्हते. शंकेत माणसाला ठेवतच नव्हते. शिष्याला, भाविकाला शंकेत ठेवत नव्हते. त्याला मोकळ करायचं. उगच नाही हो, आजही तेवढीच माणसं येतात पण आपल्या दृष्टीला दिसत नाहीत. आजही तेवढीच माणसं येतात, नुसत्या महाराष्ट्रातली नाहीत. अनुभवाची अनुभव घेतलाय. आम्हाला काय करायचे? महाराज तुम्ही आहात, आजही आम्हाला तुम्ही भरभरून देत आहात. माझ्या सांगण्यानं असं बोलाव आहे का लायकी माझी? कोण देतो हा? बहुबरा बहुबरा त्याच्या सवे मिळतो चारा. म्हणून जिवेसाठी घेतली कान्होबाची पाटी. किती सोपं. पण आपण पार्टीतले असल्यामुळे आपल्याला पाटी कळत नाही. कशातले आपण? पार्टीतलं. आणि कान्होबानं सांगितलं पाटी. सूर पाटी पाटी असते, हुतुतू मध्ये पाटी असते, इटी दांडू मध्ये पाटी असते, सगळीकडे पाटी आहे. म्हणून घेतली कान्होबाची पाटी. म्हणून माऊलीने देवाबरोबर भांडण केलं. कसं भांडण केलं? कान्होबा कान्होबा तुझी तुझी गोगडी चांगली. Thank you.
ज्ञानोबाला भांडण केले देवास, तुझी घोंगडी किती चांगली आहे, षडगुण ऐश्वर्य आणि आम्हाला रक्तमोल भूक ह्याला विनून दिली. किती आम्हाला त्रास. सर्व संतांचा बोध देहावरचा आहे. सर्व संतांचा बोध देहाला सोडून कुठं सुद्धा नाही. आपणच म्हणतोय हे जरा बाहेरचं चाललंय आणि हे जरा आतलं चाललंय. पण आत वारा, बाहेर वारा, आत वारा, बाहेर वारा, अवघा वाऱ्या, ताप सारा, अवघा वाऱ्या, ताप सारा, आत वारा, बाहेर वारा, आत वारा, बाहेर वारा. किती वाजलेत? हा? हळदी लावण्यासाठी काम चालू आहे. 5 मिनिट